तर कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन संध्याकाळी उत्तराखंड इथे जाणार आहेत। उत्तराखंड इथल्या राज्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांचा संवाद सुरू आहे। तिथल्या अचानक घडलेल्या या दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक लोक अडकलेले आहेत, जे मदतीसाठी याचना करतात आणि आता त्यांच्या मदतीसाठी संकटमोचक अशी ओळख असणारे गिरीश महाजन हे जाणार आहेत। कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडला जाणार आहेत। साधारणपणे 55 महाराष्ट्रातले नागरिक हे या भागामध्ये अडकल्याची माहिती ही समोर येत होती आणि त्यांच्या सुटकेसाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न हे केले जाणार आहेत। संपूर्ण देशभरातून अनेक लोक हे फिरण्यासाठी गेलेले, उत्तराखंडला गेलेले। स्वतः गिरीश महाजन सध्या आपल्या सोबत आहेत। गिरीश महाजन जी, कशी असणार आहे ही संपूर्ण मोहीम? मी दुपारी 3-4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी 4 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। पण उत्तराखंड राज्यातल्या आपल्या घाराली परिसरामध्ये, उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये जे भीषण असं भूस्खलन झालं आणि पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे आपल्याकडे जे पर्यटक दर्शनासाठी, देवदर्शनासाठी गेलेले होते ते सगळे अडकलेले आहेत। जवळपास 150च्या वर आकडा असल्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे सरकारकडे, शासनाकडे, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे। पण मला वाटतं की यातले जवळपास 100 जवळपास आम्हाला ट्रेस आउट झालेले, तर त्यांचा मेसेज आलेला आहे नातेवाईकांना किंवा व्हॉट्सअपवर माहिती आली किंवा आम्ही आहोत पण अडकलेलो आहोत, तिथे कुठली व्यवस्था नाही। आणि त्या दृष्टीने काल माननीय मुख्यमंत्री महोदय तिथल्या मुख्यमंत्री महोदयांशी बोललेले होते, आजही संपर्क केलेला आहे। त्यांनी मला सूचना दिल्या की आपण स्वतः तिथे जाऊन ही सगळी व्यवस्था कसं तात्काळ या सगळ्यांना आणता येईल या संदर्भामध्ये प्रयत्न करायचे आहेत। म्हणून मी सुद्धा सकाळपासून तिथल्या प्रशासनाच्या संपर्कात आहे आणि संध्याकाळपर्यंत मी त्या ठिकाणी पोहोचेल। ठिकाणावर जाण्याचा माझा प्रयत्न आहे। सेनेचे विमान, हेलिकॉप्टर त्या ठिकाणी आहेत, प्रशासनाचे हेलिकॉप्टर आहेत, पण पाऊस अजून सतत सुरू आहे त्या ठिकाणी, त्यामुळे थोडे अडचण निर्माण झालेली तिथपर्यंत पोहोचायला। पण आमचा प्रयत्न आहे शासनाचा, म्हणजे अनेक नातेवाईक चिंतेत आहेत, पण शासन पूर्ण प्रयत्न करत आहे। आम्ही पूर्ण युद्धपातळीवर या कामाला लागलेलो आहोत आणि म्हणून मी स्वतःच त्या ठिकाणी निघालोय। प्रयत्न आमचा असा आहे की सगळ्यांना मी शोधू आणि जे असतील त्यांना तत्काळ तिथून बाहेर कसं काढता येईल, रेस्क्यू कसं करता येईल आणि परत महाराष्ट्रात घरी कसं सुखरूप आणता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये संपर्क करून आहेत। बरं, 150 जण अडकलेत असं तुम्ही म्हणताय, त्यातल्या किती जणांशी संपर्क होतोय आणि किती लोकांशी अजिबात संपर्क होतच नाहीये? अजून 40 लोक असे की त्याचा संपर्क होत नाहीये, 40 ते 50 असतील असे की त्याचा अजून संपर्क होत नाहीये किंवा कुठे मेसेज व्हॉट्सअप अजून त्यांचा आलेला आहे। पण काही लोकांनी मेसेज केलेले आहेत, काही लोकांनी तोडकं मोडकं कुठून तरी फोनवर बोलणं झालेलं आहे, 100च्या वर लोक झालेलं आहे, पण अजून 40-50 लोक असे की त्यांचा संपर्क नाहीये आणि म्हणून त्यांच्यासाठी थोडा प्रयत्न सुरू आहे। गिरीशजी, तुम्ही धराली इथेच जाणार आहात आणि धरालीमध्ये साधारण किती लोक महाराष्ट्रातले होते याबद्दल काही माहिती आहे का? नाही, तशी माहिती नाही, पण आता त्याच भागामध्ये, परिसरामध्ये, उत्तरकाशी जिल्ह्यामध्येच ही सगळी लोक अडकल्याची माहिती आहे आणि त्याच भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं आहे। पूर परिस्थिती खूप गंभीर आहे तिथल्या, अजून पाऊस सुरू आहे, त्यामुळे मला वाटतं आमचं सर्व शासनाचे, सेनेचे प्रयत्न चाललेले आहेत आणि म्हणून मला वाटतं नातेवाईकांनी निश्चित त्यांना चिंता आहेच, पण शासन पूर्ण युद्धपातळीवर, वार लेवलवर या ठिकाणी त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। काळजी करू नका, जसंही रेस्क्यू होईल तसं आम्ही आपल्याला त्या संपर्क करत जाऊ आणि मी 2-3-4 दिवस पूर्ण ऑपरेशन होईपर्यंत मी त्या ठिकाणी थांबणार आहे। अगदी गिरीशजी, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची संख्या खूप जास्त आहे असंही कळतंय, काही कळू शकलंय त्या संदर्भात? आणि साधारण किती दिवस तुम्ही तिथे थांबणार आहात? आता मी तेच सांगितलं की आता अजून तिथे पाऊस सुरूच आहे, अजून काय परिस्थिती बघतोय काय नाही ते बघू, पण रेस्क्यू पूर्ण होईपर्यंत म्हणजे जवळपास आपले लोक सुखरूप आहेत की नाही याची माहिती घेऊ, त्यांना काढता येत असेल, आणता येत असेल त्या सर्वांना आणण्याचा प्रयत्न करू आणि त्याला 2-3 दिवस अजून लागतील। पण आता पावसावर अवलंबून आहे, अजून जर पाऊस आणि ढगफुटी अशी म्हणजे गंभीर स्वरूप असलं तर थोडा वेळ लागेल, पण निश्चित जे आहेत संपर्कात आलेले त्यांना शोधून त्या ठिकाणी आम्ही त्याला सुरक्षित स्थळी हलवू आणि इकडे आणण्याचा प्रयत्न करू। नक्कीच, धन्यवाद गिरीशजी आमच्याशी बोललात त्यासाठी। तर मंत्री गिरीश महाजन हे स्वतः त्या ठिकाणी जाणार आहेत आणि पाहणी करणार आहेत आणि 2 ते 3 दिवस त्यांना लागू शकतात, कारण सर्वांना सुखरूप परत आणणं ही महत्त्वाची जबाबदारी असणार आहे शासनाची। आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना, जवळपास 150 नागरिक त्या ठिकाणी गेलेले होते अशी प्राथमिक माहिती त्यांच्यापर्यंत आलेली आहे आणि त्यातील जवळपास 40 ते 50 जणांचा अजिबात संपर्क अजूनही होत नाहीये। त्यांचा शोध घेणं हे मोठं आव्हान असणार आहे शासनासमोर।